गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात पोहोचूया. गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकहिताच्या योजना झालेल्या आहेत त्या सर्व जनतेसमोर मांडू. यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या योजना, 3 तलाक रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये निर्माण झालेलं समाधानाचं वातावरण, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केलेली मदत, याचबरोबर जनहितासाठी केलेले प्रत्येक काम हे लोकांपर्यंत पोहोचवून आपण सर्वांनी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निश्चय करून कामाला लागा, असं आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इस्लामपूर मतदारसंघामध्ये बैठका घेतल्या. तेव्हा शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालय येथे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व घटक पक्ष व मित्र पक्ष यांच्या नेते मंडळींनी आपली भूमिका जाहीर केली. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार म्हणाले की इथे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी विरोधक एकत्र आहोत आणि आम्ही सर्वजण देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना 2019 पेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू. गत निवडणुकीमध्ये 80,000चं मताधिक्य होतं, ते टिकवून किंबहुना त्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी जातीनिशी काम करू. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगोंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, भाजपचे नेते राहुलदादा महाडिक, हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी, पैलवान भीमराव माने, पैलवान पृथ्वीराज पवार, नंदकिशोर निळकंठ, महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे, जिल्हा प्रमुख अर्चना माळी, तालुका प्रमुख प्रणाली लोंढे, शहर प्रमुख सतीश पाटील व शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.